सर्वांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। आपली पूजा अशी झालेली आहे। हे बॅक साईड मागची बाजू छान आहे। नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत। सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। माहिती आहे तुम्ही ब्लॉग एक दिवसानंतर बघताय, पण आज दसऱ्याच्या दिवशी आम्ही जे जे काही केलं ते आज तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार। तर चला, आता थार घालून झालेले आता बाहेर गाड्यांना तोरणं आणि दारावरचं तोरण बाकी आहे ते आपण करून घेऊ। दारावरचं तोरण लावून झालेलं आहे। यावेळेला काय आम्हाला आंब्याचं टाळ मिळालं नाही, म्हणजे अजून आणलं नाही जाऊन। म्हणजे दुपारी नैवेद्य जेवल्यानंतर मस्तपैकी झोप काढली आणि संध्याकाळी निघालो ते विजय सेल्सला। ही काय ॲडव्हर्टाईज नाही विजय सेल्सची, पण आम्हाला घ्यायचा होता नवीन फोन रुचिराबाईसाठी। आणि अर्थातच हा फोन काही कॅशमध्ये घेतला नाही आपण, यासाठी आपण EMI ऑप्शन्स घेतलेले। आणि EMIची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आम्ही बिलिंगच्या लाईनीत उभे राहिलो। लाडकी बहीणचा फॉर्म भरताय तुम्ही? दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती इलेक्ट्रॉनिक्स घ्यायला भरपूर गर्दी झाली। ते निघतं बाहेर असं। हां हां, येस येस, बरोबर। सावकाश सावकाश ठेवा इथे। अनबॉक्सिंग उचला आता आहे फक्त वरचं। ते ठेवा, ते ठेवा ना, ते उचलायचं आहे फक्त त्याला। म्हणजे हां, असं उचलून बॅक साइड से ओपन कर, असं ओपन होणार। बॅक साइड से ओपन स्लाइड करके निकाल लो। क्लच मधनं फोन काढतात ना, तसा काढा। अच्छा, काढा, चिकटलेत। हां, हे बॅक साईड हो, मागची बाजू छान आहे, चालेल। तेव्हा विजय सेल्समधल्या एवढ्या गदारोळामध्ये आम्ही तो प्रोडक्ट तिथेच अनबॉक्स केला आणि त्याची काही प्रोसेसिंग करावी लागते ती केली। त्यानंतर आम्ही घरी घेऊन आलो। हे सगळं करून घरी जाताना आम्हाला वाटेमध्ये दिसली ही मिरवणूक। मंडळी, ही तीच देवी आहे बंगाली असोसिएशन विरार यांच्या मंडळाची, ज्याच्यासाठी आपण गेल्या ब्लॉगमध्ये भेट देऊन आलेलो। तर दसऱ्याच्या दिवशी विसर्जन असतं, तर आम्हाला लकीली ते बघायला मिळालं। मंडळी, फोन तर घेऊन झाला, पण त्यानंतर त्याला प्रोटेक्ट करणंही अतिशय महत्त्वाचं असतं। म्हणून आम्ही त्याच्यासाठी स्क्रीन गार्ड आणि कवर घेण्यासाठी एका दुसऱ्या ॲक्सेसरीजच्या दुकानात आलेलो आहोत। जर मंडळी तुम्हाला कळलं नसेल कोणता फोन घेतला आपण, तर हा आहे सॅमसंग गॅलेक्सी A35। गेल्या वर्षी मी जो नवीन फोन घेतला तो गॅलेक्सी A54 होता आणि त्याच्याच संलग्न हा आता यावर्षीचं याचं कॉन्फिगरेशन आहे या वर्जनचं। आता तुम्ही विचार करत असाल की सॅमसंगच का, तर मी भरपूर ब्रँडचे फोन वापरलेले आहेत, पण आता गेल्या वर्षभर मी सुद्धा सॅमसंग वापरतो आहे। त्यामध्ये मला जे स्थैर्य मिळालं आहे आणि जे एक पीस ऑफ माइंड असतो तो मला कुठल्या ब्रँडनी दिला नव्हता। आता हे काय सॅमसंगचं प्रमोशन नाही आणि आम्ही तरी काय प्रमोशन करणार एवढ्या मोठ्या ब्रँडचं,
मुळात म्हणजे टाईम टू टाईम त्याचे अपडेट्स असतात. मुळात म्हणजे अपडेट्स सेफ असतात, त्याच्यामुळे काही ॲडवर्स इफेक्ट झालेला मी पाहिला नाही आहे. फोन घेतल्यानंतर रुचिरा म्हणालेली की जोपर्यंत कवर आणि स्क्रॅच गार्ड घालत नाही तोपर्यंत वापरणार नाही. इकडे बघा, शस्त्रपूजनाची तयारी चालली आहे. शस्त्र आणि अवजार, शस्त्र तर नाही आहे आणि आपले पक्कड वगैरे जे काय अवजार, यावर्षी सेटअप छोटा आहे म्हणून कमी गोष्टी ठेवतो, पण भावना महत्वाची आहे. मंडळी, सर्वांना विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आपली पूजा अशी झालेली आहे. दरवर्षी आपण आपल्याकडची पुस्तकं जी आहेत, जे आपण नेहमी वापरात वाचतो आणि जी हत्यारं आहेत ती आपण ठेवतो, तरी यावेळेला आपण थोडी आटोपशीर घेतली आहे आणि ती सरस्वती काढलेली गेल्या वर्षी. आमचं देवारा सजवलेला बघितलं की नाही मित्रांनो तुम्ही? कसा वाटला तुम्हाला जरा सांगा खाली कमेंट करून. आम्हाला जेवढं यथाशक्ती जमतं आहे तेवढं केलं आहे. मस्त आईने त्या वेण्या सजवल्यात दोन्ही देव्यांना. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा भृगुटी झळाई. कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी. कर्पूर गौरम करुणावतारम,
संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सवितं नमामि मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डलीकाक्ष मङ्गलाय तनोहरि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्धसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित कराय या श्वेत पद्मासना या ब्रह्मांचित शंकर प्रभुतिभी देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. तर म्हणे आज दसरा 10वा दिवस नवरात्रीचा आणि आज आपण आरती केलेली आहे. नवरात्रीची शेवटची आरती आहे आपण बोलूया. आणि खूप धमाल आली, खूप मजा आली, खूप प्रसन्नता वाटते जेव्हा आपण रोज आपल्या घरामध्ये संध्याकाळी आरती करतो. संध्याकाळी म्हणजे आमचे 9 वाजायचेच, पण खूप छान वाटतं, खूप एकदम मस्त प्रसन्न वाटतं आपण जेव्हा स्वतः आरती गातो, म्हणतो, टाळ्या वाजवतो. टाळ नाही आहे, टाळ घ्यावे लागतील आपल्याला, पण टाळ वगैरे सगळे गावी गेलं. तर डमरू आहे, डमरू वगैरे वाजवायला मजा येते. तुम्ही काही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. तर खूप मजा येते, प्रसन्नता वाटते. तर असा होता आमचा हा दसऱ्याचा सण असा साजरा झाला. तर अशी पूर्ण नवरात्र आपली साजरी झाली. तर आजचा हा व्हिडिओ शेवटचा असेल नवरात्रीच्या सिरीजमधला. तर तुम्हाला ही पूर्ण सिरीज किंवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे न चुकता खाली कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला एक्सप्लोर करा, बघा कसे आहेत, तुम्हाला वाटतात आमचे व्हिडिओज. हलके फुलके व्हिडिओज असतात. आपण भरपूर ठिकाणी फिरलो आहोत, तिकडचे व्हिडिओज आहेत, जुने जुने व्हिडिओ आहेत, त्याचे प्लेलिस्ट बनवलेली आहे. बाली असेल, राजस्थान असेल, कोकण आहे, पुणे आहे, आणि नवरात्र झाली आता ते नवरात्रीची प्लेलिस्ट असेल, गणेशोत्सव झाला यावर्षीचा त्याची प्लेलिस्ट असेल. तर हे सगळं तुम्ही बिंज वॉच करू शकता. तर आय होप तुम्हाला आमचा हे प्रयत्न आवडले असतील. आता इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. चला, बाप्पा मोरया. पहिले काय केलं असेल तर डायरेक्ट चॅनल ओपन केलं रुचिराने. काय म्हणावं.